श्रॉफ बिल्डिंग वरून सध्या पुष्पवृष्टी केली जाते, तिकडची आपण थेट दृश्य बघतोय। वेगवेगळ्या मंडळांच्या गणेश मूर्ती आता इकडनं जाताना आपल्याला दिसत आहेत। परळचा सम्राट सध्या आपण बघतोय। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बधाणे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। सुस्मिता, जसा जसा दिवस पुढे जातोय तसा तसा उत्साह सुद्धा वाढताना आपल्याला बघायला मिळतोय। नक्कीच आपण बघतोय की मुंबईमध्ये गणपतीमय वातावरण आहे। गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटी आता सज्ज झालेली आहे। गिरगाव चौपाटीमध्ये वेगवेगळ्या गणेश मंडळांच्या मूर्ती आता यायला लागलेल्या आहेत। समोर आपण बघतोय की अतिशय सुंदर अशी रथामध्ये ही गणरायाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आहे। लांबच लांब रांग काही वेळातच अनेक सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायांची आपल्याला इथे पाहायला मिळेल। संपूर्ण मुंबईमध्ये आपण आज बघितलं तर पाऊस हा मुसळधार स्वरूपाचा आहे आणि तशाच पद्धतीचा पाऊस हा गिरगाव परिसरातही आहे। समोर आपण बघतोय काही लहान आकाराच्या गणेश मूर्ती सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळतात। पाऊस जरी भरपूर असला तरी सुद्धा भक्तीनं संपूर्ण मुंबापुरी ही भरलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक गणेश भक्ताच्या मनामध्ये आपला लाडका गणराय परत कधी येणार, लवकर त्यानं परत यावं अशा पद्धतीची प्रार्थना केली जाते आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर याच मार्गानं गणेश गल्लीचा राजा, लालबागचा राजा, गिरगावचा राजा हे देखील समुद्राच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। चौपाटी परिसरासाठी जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि सध्या या ठिकाणी आपण बघितलं तर लहान गणपती हे प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळापूर्वीच सुतारवाडीचा राजा हा सुद्धा बाप्पा राजा हा सुद्धा इथून मार्गस्थ झाला आणि अनेक गणेश भक्त खास या परिसरामध्ये याकरता येत असतात की ज्यांना वेगवेगळ्या गणेश मंडळांना प्रत्यक्ष जाऊन भेटी देणे शक्य नाही, त्या सगळ्या मुंबईकरांना एकाच ठिकाणी मुंबईतल्या अनेक वेगळ्या गणरायांचं दर्शन एकत्र घेता येतं। त्यांचं वेगवेगळ्या रूपातील दर्शन भक्तांना या परिसरामध्ये होत असतं आणि म्हणूनच गिरगाव परिसरामध्ये आता हळूहळू अनेक मुंबईकर बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी एकवटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सुस्मिता, खरं तर आज मुंबईकरांची सुरुवात झाली ती पावसाने, तरी सुद्धा मिरवणूक जर आता बघितली कुठेही त्याचा परिणाम दिसत नाहीये। गणेश भक्त मोठ्या संख्येने आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच पाऊस असो किंवा गणराय या दोन्ही बाबतीमध्ये मुंबईकरांचं स्पिरिट जे आहे ते कायम पाहायला मिळते आणि मुंबईचं स्पिरिट हे फक्त मुसळधार पावसातच नाही तर मुंबईच्या रस्त्यांवरती आज भक्ती रूपाने आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक गणेश भक्त हे खास आजच्या दिवसाची वाट पाहत असतात, कारण आज बाप्पाला निरोप देत असताना एका डोळ्यामध्ये आसू आणि एका वेळेला हसूही असतं की 10 दिवस त्याचा सहवास आपल्याला लाभलेला आहे। पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार आहे म्हणून सुद्धा तयारी असते। दुसरीकडे आपण म्हटलं माझे व्हिडिओ जे दिसतात गणेश आपण मुख्य रस्त्याच्या दिशेला दाखवलं तर त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येनं हे गणेश भक्त एकवटलेले आहेत। प्रत्येकाच्या हातामध्ये छत्री आहे, परंतु आपला बाप्पा, लाडका बाप्पा कधी येणार, त्याचं दर्शन कसं मिळणार याकरता लोक इथे येत असतात। पहाटे आपण जर बघितलं तर लालबागच्या राजाचं सुद्धा आगमन या परिसरात होतं, विसर्जन इथंच होतं। त्यामुळं मुंबईतले अनेक मानाचे विघ्नहर्ता, मानाचे राजा आणि मानाचे गणपती हे याच रस्त्यावरनं जात असतात। मुंबईचा सम्राट सुद्धा याच रस्त्यावरनं जाणार आहे। गणेश गल्लीचा राजा सुद्धा इथूनच जाणार आहे। वेगवेगळ्या संकल्पना घेऊन गणरायाची मूर्ती साकार केली जाते। विद्येची, कलेची देवता असणाऱ्या या गणरायाची वेगवेगळी रूपं पाहण्यासाठी गिरगाव, चर्नी रोड या परिसरामध्ये मुंबईकर एकवटत असतात आणि आता हळूहळू आपण बघतोय की त्याची सुरुवात झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। अगदी लहान गणपतींचं विसर्जन हे सकाळपासूनच सुरू आहे आणि आता सुद्धा तोच उत्साह काही वेळामध्ये आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दोन दृश्य, एकीकडे मुंबईमधली दृश्य जिकडे गणेश भक्त मोठ्या संख्येने आपल्याला बघायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी केली जाते, अनेक ठिकाणी गणेश भक्त वाट बघतायत आपल्या लाडक्या बाप्पाच्या भेटीसाठी। मिरवणूक मार्गावरती अगदी आबालवृद्ध आपल्याला बघायला मिळत आहेत।
सध्याची दृश्य आपण बघतो ती श्रॉफ बिल्डिंगच्या परिसरातली. त्या ठिकाणी पुष्पवृष्टी केली जाते, गुलाल उधळला जातोय. तर दुसरीकडे आपण दृश्य बघतो ती पुण्यातली. पुण्यात सुद्धा गुलालाची प्रचंड उधळण सुरू आहे आणि जसा जसा दिवस पुढे जातोय तसा तसा उत्साह सुद्धा वाढताना आपल्याला बघायला मिळतोय. अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक सुरू आहे. अनेक ठिकाणी स्पीकर्स लावलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. तिसरी दृश्य आपण दिल्लीतून बघतोय. तर सध्या 3 दृश्य आपण बघतोय. एकीकडे मुंबई, दुसरीकडे पुणे, तर तिसरीकडे आपण दिल्लीतली दृश्य बघतोय. अगदी देशभरात गणेश भक्तांचा उत्साह आपण सध्या बघायला मिळतोय. दिल्लीत सुद्धा पारंपरिक वेशभूषेत सगळे गणेश भक्त आपल्याला बघायला मिळत आहेत. लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. मुंबईमध्ये लालबागच्या राजाची दृश्य, पुण्यामध्ये मानाचे गणपती सगळ्यात आधी बाहेर पडले, त्यानंतर इतर मंडळांची या मिरवणुकीला सुरुवात झाली. तर तिसरीकडे जी आपण दृश्य बघतोय ती दिल्लीतली. महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आपल्याला दिल्लीत सुद्धा बघायला मिळतोय. जहाज पथक दिसतंय आणि पारंपरिक वाद्याने भगवा फेटा घालत हे सगळे गणेश भक्त आपल्याला बाप्पाला निरोप देताना बघायला मिळत आहेत. मुंबईमध्ये लालबागच्या राजाला निरोप दिला जातोय. मोठ्या संख्येने गणेश भक्त लालबागच्या राजाला पाहण्यासाठी, नजरेत साठवण्यासाठी आलेले दिसत आहेत. आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये लाडक्या बाप्पाचं चित्र साठवण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण परत 1 वर्ष वाट बघावी लागणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा गजर. तर इकडे मुंबईत सुद्धा, मुंबई असेल, पुणे असेल, दिल्ली, 3ही ठिकाणी गणेश भक्तांचा उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे. मुंबईत खरं तर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, मात्र कुठेही त्याचा परिणाम उत्साहावरती झालेला बघायला मिळत नाही. किंबहुना उत्साह वाढलेलाच आपल्याला बघायला मिळतो. इकडे पुण्यात सुद्धा जसा जसा दिवस पुढे जातोय तशी तशी गणेश भक्तांची गर्दी वाढताना आपल्याला बघायला मिळते. गुलालाची उधळण सुरू आहे, पुष्पवृष्टी सुरू आहे. ठिकठिकाणी लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं जात आहे. खरं तर सकाळपासूनच सुरुवात झाली पारंपरिक वाद्यांना, मात्र संध्याकाळी प्रतीक्षा असणार आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने जी सजावट केलेली आहे मिरवणूक मार्गांवरती, कशा पद्धतीने या मिरवणूक पार पडतात, देखावे कसे दाखवले जातात, याची उत्सुकता अजूनसुद्धा सगळ्यांना आहे. विद्युत रोषणाई अनेक ठिकाणी केलेली आहे, त्यामुळे त्याकडे सुद्धा सगळ्या गणेश भक्तांची उत्सुकता लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं. कामाठीपुरा भाजीपाला मार्केटचा राजा सध्या आपण बघतोय. आता मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा वेगवेगळे देखावे साकारले जात आहेत. नाशिकमध्ये सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण अशी मिरवणूक पार पडते आणि वेगवेगळी दृश्य आपण बघतोय. आता मुंबईची दृश्य आहेत, पुण्यातली आणि तसंच दिल्लीतली आपण दृश्य बघतोय. दिल्लीमध्ये सुद्धा पारंपरिक पद्धतीने भगवा फेटा घालत जहाज पथकाच्याद्वारे लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. मिरवणूक सुरू आहे. इकडे पुण्यात सुद्धा गुलालाची प्रचंड उधळण आपल्याला बघायला मिळते आणि तसाच उत्साह मुंबईमध्ये सुद्धा. मुंबईतली थेट दृश्य, अतिशय भव्य आणि दिव्य अशी मिरवणूक सध्या सुरू आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी गणेश भक्तांची आपल्याला बघायला मिळते. विविध रूपातील गणेश मूर्ती, खरं तर मुंबईचं हे वैशिष्ट्य. आणि सध्याची दृश्य आपण बघतो ती लालबागच्या राजाची. पुन्हा एकदा आपण 3 दृश्य बघतो. एकीकडे मुंबईमध्ये लालबागचा राजा, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिरवणूक मार्गावरती झालेली गर्दी, तर दुसरीकडे नाशिकमधली आता सध्या आपण दृश्य बघतोय.
वेगवेगळे देखावे साकारण्यात आलेले आहेत. पारंपरिक वाद्य आहेत, भगव्या पताका मागे दिसत आहेत. अनेक ठिकाणी आपण हे सगळे देखावे बघतोय. धार्मिक असतील, सामाजिक संदेश देणारे असतील, एकात्मतेचे असतील. नुसतंच मनोरंजन नाही तर समाजाचं प्रबोधन करणारे सुद्धा अनेक देखावे साकारलेले असतात. विविध परंपरा तसंच संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. पुन्हा एकदा आपण बघतोय श्रॉफ बिल्डिंगवरून ही सगळी दृश्य बघतोय. श्रॉफ बिल्डिंगवरून मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात येते, गुलाल उधळला जातोय. मिरवणुकीचं जर स्वरूप बघितलं तर मोठ्या प्रमाणात गणेश भक्त आपल्याला बघायला मिळत आहेत. तसंच पारंपरिक वाद्यवृंद आपल्याला बघायला मिळतोय, पताकाधारी बघायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी जर बघितलं तर बेंचो पार्टी सुद्धा बघायला मिळते. विविध गावातून, विविध जिल्ह्यातून आलेले हे सगळे वाद्यवृंद आपण बघतोय. मोठ्या ऐटीत बसलेला हा बाप्पा आपण बघतोय. कामाठीपुरा मार्केटचा राजा सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय. विविध सामाजिक संदेश देणारे देखावे असतील किंवा समाजोपयोगी अनेक उपक्रम यावेळेला राबवले जातात. ऐतिहासिक देखावे असतील, समाज प्रबोधनात्मक देखावे असतील किंवा पौराणिक असे वेगवेगळे देखावे साकारण्यात आलेले आहेत. आज जर आपण रस्ता बघितला, अशी एक जागा नाही जिकडे उभा राहायला कुठेतरी जागा मिळेल, कारण गणेश भक्त आपल्याला सगळीकडे जिथे जागा मिळेल तिकडे उभे असलेले बघायला मिळत आहेत. भारतमाता सिनेमा परिसरातली आपण सध्या दृश्य बघतोय. विविध मंडळांचे गणपती आता मिरवणुकीत सहभागी होत आहेत. तर ही दृश्य लालबागच्या राजाची ठिकठिकाणी आपण बघतोय. पुष्पवृष्टी असेल, गुलालाची उधळण असेल. लालबागचा राजा असेल, गणेश गल्ली असेल, किंग सर्कल, परळचा राजा, गिरगाव चौपाटी असे विविध गणेश मंडळांचे मिरवणुकी आपण सध्या बघू शकतोय. जे अनेक घरगुती बाप्पा आहेत त्यांचं विसर्जन जे आहे ते कृत्रिम तलावांमध्ये करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. ठिकठिकाणी विसर्जन कुंड आपण बघतोय. तर मुंबईच्या या